नमस्कार. माय लाईफ योगा अँड वेलनेसमध्ये परत एक वेळ आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, पाठीमागचा व्हिडिओ आपण नेक पेनसाठी बनवला होता, मानदुखीसाठी. खूप जणांना चांगला फायदा झालेला आहे त्याचा आणि अनेक जणांच्या मागणीनुसार आजचा हा व्हिडिओ आपण खांदेदुखीसाठी बनवतोय. पाठीमागं पण आपला खांदेदुखीसाठीचा व्हिडिओ बनलेला आहे आणि हा दुसरा व्हिडिओ आपण खांदेदुखीसाठी बनवतोय. खांदेदुखीची कारणं 3 पद्धतीनं आहेत. त्यातलं पहिलं कारण आहे, आपल्याला जखम झाली, इंजुरी झाली तर खांदा दुखतो किंवा खांदे दुखतात. दुसरं कारण आहे की हाडं आपली झिजतात किंवा स्नायूंची झीज होते. जसजसं वय आपलं वाढत जातं तसं तसं आपले मसल लॉस होतात आणि कॅल्शियम कमी झालं किंवा अनेक कारणानं वयोवृद्ध आपण होत असतो त्यावेळेस आपल्या हाडांची झीज होते. ते एक कारण दुसरं. आणि तिसरं कारण आहे फ्रोझन शोल्डर. त्याच्यामध्ये काय करायचं, आपला खांद्याचा जो जॉईंट आहे किंवा जोड आहे हा बॉल आणि सॉकेट या पद्धतीनं असा आहे हा जॉईंट. खांद्याचं काम काय आहे, हाताला वर उचलणं, साईडला नेणं आणि महत्त्वाचं काम आहे गोल फिरवणं असं. आणि या कामामध्ये जर अडथळा आला तर आपल्याला त्रास होतो किंवा खांदेदुखी झाली असं आपण म्हणतोय. काय करायचे यासाठी? पहिला आहे, साधे साधे व्यायाम प्रकार आहेत, अतिशय सहज करायचं आहे. कुठलाही त्रास न घेता आपला हात असा उचलत नाही वर बघा, खूप वेळा असं डॉक्टरांनी किंवा आपण हाताने धरून उचलावा लागतो किंवा असा गोल फिरत नाही, तर त्याच्यावर काम करणार आहे आपण. पहिलं काम आहे, पहिला व्यायाम आहे सूक्ष्म व्यायाम सगळे आपण बघतोय. काय करायचं आहे, खांदे असे वर उचलायचे, श्वास घेत आणि हे मी बसून करतोय, उभं राहून पण आपण करू शकताय. हे 10 वेळा करायचं. फोर, 5, 6, 7, 8, 9, 10. याचा उलट काउंट पण करायचा. म्हणजे कसं, 10, 9, 8, 7 हे आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून आपण हे उलट करत नाहीये. दुसरं काय करायचं, खांदे रोटेट करायचे. कसे करायचे बघा, पाठीमागं जाताना श्वास घ्यायचा, पुढे येताना सोडायचा. बघा श्वास, हे विरुद्ध दिशेनं. पुढच्या बाजूनं 10 वेळा, पाठीमागच्या बाजूनं 10 वेळा. अतिशय सावकाश संथ गतीने करायचं आहे. एका लयीमध्ये श्वासाच्या गतीबरोबर करायचं आहे. काय बघितलं आपण, अपडाऊन केले, सावकाश, घाई न करता श्वास घेत वर जायचं, श्वास सोडत खाली यायचं. दुसरं रोटेशन केलंय, अपोज साईड, या पद्धतीनं करायचं. परत हात पुढं घ्यायचे असे, वॉल पुश. आपण समजा आपल्या समोर भिंत आहे आणि भिंतीला आपण पुश करतोय. बघा, इकडे या बाजूला प्रचंड ताण येतोय आणि ताणलेल्या स्थितीमध्ये 5 ते 10 श्वास घ्यायचे. 1, 2, 3, 4,
5 6 7 8 9 10. याचा उलट काउंट पण करायचा. 10 9 8 7 या पद्धतीनं. दुसरं आपले हात इथं बघा ठेवता येत आहेत का? येत असतील तर ठीक, नसेल तर करू नका. इथं ठेवायचे हात. खांदे रोटेट करायचे. हे 10 वेळा विरुद्ध दिशेनं, 10 वेळा. दंड कानाला लागले पाहिजेत असे. व्हेरी गुड. हे झालं. हात पुढं करायचा, इथं असं पाठीमागे, इथं बरोबर. बघा या बाजूला ताण पडतोय प्रचंड. हे कोपर असा आहे ना, हा पाठीमागं पुश करायचा जास्तीत जास्त मागं. ओके, रिलॅक्स. दुसऱ्या साईडला सरळ हात केला, साईडला आणला, इथं कोपऱ्याच्या थोडंसं खाली करायचं आहे. बघा ताण पडतोय प्रचंड. दहा वेळा, 15 वेळा, 20 वेळा करू शकते आपल्या वेळेनुसार, क्षमतेप्रमाणे. त्याच्यानंतर पुढं याच बाजूनं कोपराच्या पाठीमागं असं ठेवायचं आहे हात. हां बघा आता या बाजूला पण ताण येतोय, वेगळ्या ठिकाणी ताण येतोय. ऑब्झर्वेशन करा. खालच्या बाजूला इकडं. लॉंग अँड डीप ब्रीथ 5 ते 10 वेळा. या बाजूला तसंच. व्हेरी गुड. त्याच्यानंतर दिसण्यासाठी पाठीमागं घेतोय थोडंसं मी. हात असे साईडला करायचे, असे दाखवा सरळ असे. इथं मनगटामध्ये आणि हातामध्ये 90 अंशाचा कोन करायचा. हे बघा सरळ. हात साईडला न्यायचे. मग अशा पण वॉल पुश केलं का त्या पद्धतीनं. हा साईडला न्यायचं असं आणि पुश करायचे. इकडे एक भिंत आहे, इकडे एक भिंत आहे, असं भिंतीला आपण पुश करतो असं इमॅजिन करायचं. परत असं फिरवा. पाच ते 10 वेळा विरुद्ध दिशेनं. ओके, रिलॅक्स, विश्राम. त्याच्यानंतर पुढची एक्झरसाइज आहे. आपण सिटअप्ससाठी हात असे करा समोर आणि इथं पाठीमागे ठेवायचे आणि पुश करायचं. डोक्याला पुश करायचं आहे पाठीमागून. पाच ते 10 श्वास या ठिकाणी. आता पाठीमागे घेण्यास. ओके, रिलॅक्स. आणि या ठिकाणी आपण थांबतोय. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवणं गरजेचं आहे अशा सर्वांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा. अजूनपर्यंत आपण माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल
तर सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ ज्यावेळेस मी टाकेन त्यावेळेस पहिल्यांदा आपल्याला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. आपले काही प्रश्न आणि समस्या असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकताय. परत एक वेळ भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत करा योग, रहा निरोग. धन्यवाद. जय हिंद.